बरं, सगळा स्वयंपाक मी करून ठेवलाय, सगळ्यांनी जेवण करून घ्या, मी काय जेवणापर्यंत घरी येत नाही. बरं काकू कशा आहे, डॉक्टर काय म्हणतात ते फोनवर कळवत जा मला. हो, मी करते तुम्हाला फोन. हो. आणि असंही तिकडे माझ्या बरोबर. अर्पिता मॅडम, विराज सरांनी कार पाठवली आहे. तुम्हाला जिथे कुठे जायचंय तिथे न्यायची ऑर्डर आहे. कार पाठवली म्हणजे? नाही म्हणजे मी असं काही सांगितलं नव्हतं की मला कुठे जायचंय. कार का पाठवली अचानक विराज सरांनी? कदाचित नको असलेल्या लोकांबरोबर तू रिक्षात बसू नये असं वाटत असेल विराज सरांना. अर्पिताचं लग्न ठरलंय माहितीये ना तुला? माहितीये ना? तरीही सारखा तिच्या मागे मागे करत असतोस. लाज नाही वाटत का रे तुला? तिला स्वतःच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोस तू. तुम्ही जा, मॅडम येत आहेत. बरं ठीक. बघू नकोस तिच्याकडे शिंग रोखून. काही चुकलेलं नाहीये तिचं. सगळं सांगितलंय तिने मला. आणि मग मीच विराज सरांना फोन केला. तू विराज सरांना फोन केलास? कशाला आणि काय सांगितलंय तुम्ही त्यांना? तुम्ही दोघी ना? मूर्ख नाहीये मी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायला. काही सांगितलेलं नाहीये मी. त्यांना एवढंच सांगितलं की चाळीतल्या घाक काकू आजारी आहेत, त्यांना मदत करण्यात तुझी दमछाक होते. मग त्यांनीच तुझ्या काळजीने गाडी पाठवली. एक मिनिट, हे तुमचं काय चाललंय जरा मला कळेल का? बाबा मी सांगते. ही म्हणते तसं दमछाक वगैरे काही नाही. काल काका आणि मी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रिक्षा बघत होतो आणि एकही रिक्षा मिळत नव्हती. म्हणून मी भरलेल्या रिक्षा समोरच जाऊन उभी राहिली आणि नेमके त्यात समीर होते. आता तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना, ते आपल्या मदतीला धावून आले. अरे मग चांगलंच आहे की. पण सगळ्यांना तसं वाटत नाही ना. समीर बिचारे चांगुलपणाने मदत करायला आले, पण वहिनीने त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ काढलाय. कल्याणी तुला काय आता गरज मला होती का? यावर कुठलीही चर्चा नकोय. फक्त 4 लोकांमध्ये यावर चर्चा सुरू होण्याआधी हे सगळं थांबलं पाहिजे. बस. लग्न ठरलंय तिचं. कविता तू काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? त्या समीर देशपांडेला चांगला ओळखतो मी. अगं ओळख नसताना सुद्धा पेन्शन ऑफिसमध्ये त्यांनी माझं काम करून दिलं होतं. कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता तो दुसऱ्यांच्या मदतीला जातो. चांगला मुलगा आहे तो. पण त्याचं सोड. तुझा आपल्या अर्पितावर विश्वास नाहीये? प्रश्न विश्वासाचा नाहीये. मग मला या लग्नात कुठलीही अडचण नकोय. आणि विराज सरांना समीर नको असेल तर आपल्यात नको ना तो. फुली मारा त्याच्यावर. आणि तुला जर घाक काकांना मदत करायची असेल तर विराज सरांच्या गाडीनेच जावं लागेल, नाहीतर जाऊ नकोस. समीरचा फोन. आत्ता उगीच वादाला कारण नको, नंतर करते त्यांना फोन. बाबा जाऊ द्या, उगाच घरात वाद नको. मी जाते त्या गाडीने मी. पण मला ना हे आवडलं नाहीये. उगाच ते चांगल्या माणसाला बदनाम करायचं म्हणजे काय? मी येते बाबा. थांब. लवकर ये घरी. लग्नाची बरीच कामं राहिली आहेत. नुसती साड्यांची खरेदी झाली म्हणजे सगळं होतं असं नाहीये. हे बघ कविता, तुम्ही यात मध्ये पडू नका. जाऊन तिकडे बसा. रिंग तर वाजते, अर्पिता फोन का उचलत नाहीये?
सगळं ठीक तर असेल ना? इतक्या वेळा हाकलून दिल्यावर कुत्र सुद्धा दारात परत येत नाही रे. तू त्याहूनही काय कुत्रा निघालास? परत जर अर्पिताच्या जवळपास दिसलास ना तर पोलिसात देईन मी. काल रात्री एवढा सगळा तमाशा झाल्यावर आज परत त्यांच्या घरी जाऊन विचारणं म्हणजे नाही, नको. हॅलो, तुम्हालाच फोन करत होतो. सगळं ठीक आहे ना तिकडे? हो हो, आहे सगळं व्यवस्थित आहे. बरं ठीक आहे. म्हणजे मी यायची गरज आहे का? तसं असेल तर मी येतो. नाही नाही, काही गरज नाही आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, मी इथलं सगळं सांभाळून घेईन. आणि काही गरज वाटलीच तर मी फोन करेन तुम्हाला. आता आम्ही त्या चिटफंडच्या ऑफिसला चाललोय. बरं ठीक आहे. मला काही लागलं तर निसंकोचपणे फोन करा. एकटीने धावपळ करू नका तुम्ही. हो हो. हां. यार बॅटरी काका, काकूंची तब्येत कशी आहे आता? तर म्हणाले की ही तब्येत आता स्टेबल आहे. पण आज ऑपरेशन झाल्यावरती खरी परिस्थिती कळेल. बघा, स्टेबल आहेत ना काकू? म्हटलेलं ना सगळं व्यवस्थित होईल. आपण पॉझिटिव्ह राहूया. बरं काका, त्या चिटफंड ऑफिसचा पत्ता माहिती आहे का तुम्हाला? हो, तो मोठा मॉल झालाय ना, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. त्याच्या बाजूच्या गलीत गेल्यावरती मी दाखवेन. बरं ठीक आहे. हे टाइमपास काय करत बसलाय रे? गेम काय खेळतोय? कामाला जायचं तुला? नवीन काम आहे ना? दीदी, दिस इज बिझनेस. मी काय मूर्ख लोकांसारखं काम नाही करत बसत. खूप कष्ट, कमी रिटर्न्स. आपण कमी कष्ट करतो आणि खूप रिटर्न्स मिळवतो. सलील देशमाने आपण. फालतू डायलॉग्स मार तू. पण मला ना समीर म्हणतो तशी शंका यायला लागली आहे आता. तू जे काही काम करतोयस ना त्यात नक्कीच काहीतरी झोल आहे. काय जळके? ए, जळके काय जळके? हा, मी जळते? हो. मी कशाला जळू? कारण तू सांगतच नाहीयेस की तू नक्की कुठे जातोस, काय करतोस. गप ग दीदी. तू सांग ना मला, नक्की तू काय काम करतोस? हा, की जिथे तुला कामाला लागून 2 दिवस नाही झाले, महिनाभराचा पगार मिळाला. सलील, दीदी, तुला झटपट पैसे कसे काय मिळाले सांग बरं. हा, सांगणार आहेस का? अरे काय तुझं? तुला पगारासाठी महिना अखेरची वाट नाही बघावी लागत. तुला हे असं ओव्हर टाइम वगैरे करावं नाही लागत. हे असं गेम खेळत बसलेलं चालतं. सांग ना. काय सांगू तुला? बरं ऐक, बाकी सगळ्यांचं जाऊ दे, तू मला सांग. आपल्या दोघांमध्ये सिक्रेट राहील. मी कोणालाही सांगणार नाही. तू मला सांग. तू नक्की दीदी काय- गप ग. तू काय 4 जॉब करते असं मला विचारत बसलीये? मी काही करेन, कसंही करेन, पैसे कमवतोय ना, संपला विषय. तुझं काय? लग्न केलं तरी पण इथे येऊन राहते ना, काही काम करते ना, काही कष्ट करते. रिस्पॉन्सिबिलिटी तुला तर माहितीच नाही, त्यामुळे तुझ्याकडे राईट नाही मला बोलायचं. बोल, बोल, तूही बोल. तूच राहिला होतास ना बोलायचा. नवऱ्याला सोडून घरात राहते ना मी इथे. तू एकटाच राहिला होता, त्यामुळे तूही बोल. मी काहीच नाही बोलणार आहे ना, मी ऐकून घेणार आहे फक्त. नको नको, इमोशनल ड्रामा नको, बास आता. बोला टीम मेंबर. आला का रासम सरांचा फोन? टार्गेट आलेलं दिसतंय. हा, हा हा, तिथे बाजूला घ्या गाडी. ते समोर दिसतंय ना, तेच ऑफिस आहे. इथे? हो हो. हा, थांब थांब. थांबा थांबा. बस बस बस, थांबा थांबा. इथे ना? हो हो.
थांबा सावकाश, हो, सावकाश. अरे कुठे मिळाली बाबा आमचे पैसे द्या, आमचे पैसे द्या. ऑफिस माझ्या मुलीचं लग्न होतं तो त्याच्यासाठी पैसे द्या. काय करू पैसे डबल करून सांगितले आणि सगळे घेऊन पळाला हो. काय झालं असेल का? टाळ्या लावून पळून गेला. पैसे डबल. तुम्ही शांत व्हा, आपण बघूया. या हो, सावकाश. ते चिटफंडचं ऑफिस होतं ते गेले पळून गेले. गेले म्हणजे एक नंबरचा फ्रॉड होतो. फ्रॉड. आणि जास्त व्याजदराला जबर करून पैसे देतो. दोन लोकांना आम्हीच दाखवलं आणि ऑफिस बंद. आयुष्यभराची कमाई सगळी त्याने घेऊन गेले हो. एक मिनिट शांत व्हा प्लीज. कोणीतरी नीट सांगा काय झालं. अहो नालायक माणूस होता तो. एक नंबरचा फ्रॉड होता. फ्रॉड. शेकडो लोकांचे पैसे घेतले त्यानं. जादा व्याजदरात लोकांना डबल पैसे करून देतो म्हणून आम्हीच दाखवलं आणि आता शटरला कुलूप लावून पळून गेला जो. अहो पै जमा करून सगळी पुंजी जमा केली होती. याला गुंतवणुकीला दिली. हा पळून गेला हो. कुलूप लावलंय तिथे. मी बर्बाद झालो. मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले होते. मेलो मी. परमेश्वरा आता काय करू मी. संपलं सगळं संपलं. काका अर्पिता आता शालिनीचं ऑपरेशन कसं होणार ग. काका तिकडे आपण तिकडे बसू. शांत व्हा तुम्ही. शांत व्हा तुम्ही. एक मिनिट काय करायचं ग. शांत व्हा. काका पाणी घ्या. पाणी घ्या. शांत व्हा. अर्पिता आता शालिनीचं ऑपरेशन कसं होणार ग. मी त्यांना सांगितलं होतं. हो हा ती मीटिंग फिक्स झाली आहे तर 2 दिवसात आपण करू. त्यांनी हे केलं होतं आणि असं असायला पाहिजे होतं. चालेल हा कन्फर्म. उद्या मीटिंग फिक्स करू आपण. चालेल नो प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम. हा एक्सक्यूज. शुभम कुठे दिसत नाहीये. अगं इथं तर खेळत होत. शुभम 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 काय झालं सर. आमचा मुलगा इथे खेळत होता. तो दिसत नाहीये सध्या. शुभम बघता का एकदा. शुभम 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 सरिता पॅनिक होऊ नये. तो अगं खेळत असेल तो. कुठे आहे तो. काय झालं. अहो आमचा मुलगा हरवलाय म्हणजे. हो म्हणजे आम्ही जेवण करत होतो आणि तो इथे खेळत होता तर आमचं लक्ष होतं त्याच्याकडे. पण मला एक कॉल आला आणि इतक्या वेळात तो कुठे गेला तेच कळत नाहीये. थांब एक मिनिट. मी बाहेर जाऊन बघून येतो. सर तुम्ही थांबा. आम्ही चेक करतो ना. तुम्ही दोघं बाहेर चेक करा. तू किचन साईडला चेक कर. मी CCTV फुटेज चेक करतो आणि आतमध्ये आहे का बघतो. तुम्ही प्लीज काळजी करू नका. टेन्शन घेऊ नका. बघतो मी. प्लीज शोधा ना तुम्ही त्याला. अगं सापडेल. तू थांब पॅनिक होऊ नको. अर्पिता बुडाले ग. माझे सगळे पैसे बुडाले. आता माझ्या शालिनीचं ऑपरेशन कसं होणार ग. पैसे भरले नाहीत तर तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा राहू देणार नाहीत. आता या वयात कोणा पुढे हात पसरू ग. काका अहो काहीतरी मार्ग निघेल. आपण करू काहीतरी. तुम्ही प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. हा तुम्ही असं टेन्शन घेऊन तुमची तब्येत बिघडवून घेणार आहात का. हा
तुम्ही पाणी घ्या पाणी. फेडाले बाप पैसे बोर्ड पण काढून टाकला हो. मी पण मम्मीच्या लग्नात तो रासन दुसऱ्याच्या पैशावर पैसे कमवण्यापर्यंत बोलत होता तोपर्यंत ठीक होतं, पण हा तर मेजर फ्रॉड केला यांनी. वरतून सगळ्यांचे पैसे घेऊन गायब झालाय. ज्या लोकांनी माझ्या थ्रू पैसे गुंतवले ते मला प्रश्न विचारणार, माझ्याकडे पैसे परत मागणार. मी कुठून देऊ पैसे? बापरे, हे सगळ्यात अडकलो नाही म्हणजे झालं. तो मुलगा तोच एजंट आहे. त्याच्याच सांगण्यावरनं मी या चिटफंड मध्ये पैसे गुंतवले होते का. नक्की नक्की तोच आहे. हो तोच आहे का. बरं ठीक आहे, तुम्ही थांबा इथे, मी बघते त्याच्याकडे. हा बस इथे. तुम्हाला पाणी लागलं तर पाणी घ्या. हा मी आलेच काका. शोधा ना त्याला. अगं सरिता, अगं शुभम, ते बघ. शुभम बाळा कुठे. कुठे गेला होतास बाळा. कुठे गेला होतास. काय हो, तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवता येत नाही. थँक्यू हा सर. थँक्यू सो मच. कुठे गेला होता. पण हे बघा, तुम्ही प्लीज काळजी घ्या. नाही काय, या वयामध्ये लहान मुलांना कुतूहल असतंच ना सगळ्या गोष्टींचं, पण आपण लक्ष ठेवायला हवं. आणि माझा भाचा आहे त्यामुळे मला माहिती आहे सगळं. अच्छा, शुभम, लहान होत ना आपण, मग इथून पुढे आई बाबांना न विचारता त्यांचा हात सोडून कुठेही जायचं नाही. हा, नाही तर आत्ता झाली तशी गडबड होते. गडबड? कसली गडबड? काय झालं होतं. ते नाही, काही नाही, तुम्ही प्लीज काळजी घ्या. पण नाही, सांगा ना काय झालं होतं. काही नाही, आतमध्ये इलेक्ट्रिक बोर्ड आहे, तिथे हा हात लावायला जात होता. मी वेळेवर आलो त्यामुळे. हो, आम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की तुम्ही नसता तर आमच्या शुभमचं काय झालं असतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अहो, आम्ही या उपकाराची परतफेड नाही करू शकत. पण एक मिनिट, हे घ्या, माझं कार्ड आहे. मी एका NGOचा संचालक आहे. तुम्हाला भविष्यात कसलीही काहीही गरज पडली ना, तुम्ही बिनधास्त कॉल करा. अहो, याची काही गरज नाहीये. अहो, या उपकाराची परतफेड नाही करू शकत, पण ऍटलीस्ट आमच्या मनाला समाधान मिळेल की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू शकलो. थँक्यू. चॉकलेट आईस्क्रीम खाणार. सागर, एक आईस्क्रीम दे आणि कॉम्प्लिमेंटरी आहे. हो सर. अहो, नाही असू द्या.
नाही इट्स ओके. हो शुभम अंकलला थँक्यू म्हण. थँक्यू. वेलकम. प्लीज बसा. येस थँक्यू सर. हॅलो थांबा, प्लीज थांबा, बोलायचंय मला. हॅलो हॅलो प्लीज थांबा. थांबा. अरे थांब. ए थांब. ए ए थांब. ए हॅलो. पळतोय. ए थांब. पप्पा ओ पप्पा. अरे कुठे गेलो तुम्ही? केवढं घाबरलो होतो मी. किती शोधलं तुम्हाला. हा तर समीरचा भाऊ आहे.